सो हाय गाईज, वर्षाचा 2026 ची फर्स्ट ट्रिप आणि आज आम्ही आलो एक मोठ्या आणि लक्झरियस प्रॉपर्टी रॅडिसन रिसॉर्ट स्पा. सो इथं आमचा 1 दिवसाचा स्टे आणि एकदम एकदम लक्झरियस पार्टी आहे. इथे रूफटॉप आहे आणि रूम्स पण खूप मोठे आहेत. तर मी तुम्हाला सगळा एक टूर दाखवणार आहे याच्याबद्दल. सो रूम मिळालाय आम्हाला फर्स्ट फ्लोअर वरती. आता आहे रूम मध्ये आम्ही. तर एक रूमचा कम्प्लिटली एक ओव्हरव्ह्यू दाखवतो तुम्हाला. सो हा आहे मेन डोर आणि इथे आहे फ्रीज, सोफा, देन बेड, देन टी व्ही आणि हे वॉशरूम. सो एकदम लक्झरियस प्रॉपर्टी आणि ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही प्रिफर करतो. म्हणजे नॉर्मली पण आम्ही असं लक्झरियस प्रॉपर्टीज मध्येच राहतो, कारण आपण जर वेकेशनला आला तर एन्जॉय करायचं म्हटलं की प्रॉपर्टी लक्झरियसच पाहिजे. अँड देन इथे छोटी एक गॅलरी आहे, छोटी ना बरीच मोठी गॅलरी इकडे गॅलरी आहे आणि बाहेर बरेच ॲमेनिटीज आहे आणि इथून तुम्हाला स्विमिंग पूल पण दिसेल. सो थोड्या वेळेतच मी पूर्ण एक हॉटेलचं म्हणजे ह्या रिसॉर्टचं रॅडिसन रिसॉर्ट आहे याचं नाव, तर मी कंप्लीट ओव्हरव्ह्यू पण तुम्हाला देईल. काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात इकडे ते सांगाल. आणि लोणावळ्यामध्ये आहे ही प्रॉपर्टी आणि आम्हाला डिनर, लंच अँड ब्रेकफास्ट एव्हरीथिंग ऑल इन वन पॅकेज आहे आमचं. आणि स्टे फक्त 1 दिवसाचाच आहे, बट एन्जॉय करणार कारण बरेच ॲक्टिव्हिटीज आहे त्यांचे. आणि एक रूफटॉप पण आहे वरती एक रेस्टॉरंट, सो तिथं आम्ही डिनर करणार. सो 3-4 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि आम्ही जाणार आहे आत्ता लगेच. आम्ही थोडं ट्रॅफिकमुळं लेट झालो होतो, तर आम्ही खाली जाणार आता आणि ॲक्टिव्हिटीज वगैरे जे आहेत ते इव्हनिंगपर्यंत आहे, तर ते ॲक्टिव्हिटीज करणार. आणि हे सगळ्या गोष्टी मिळतात इकडं जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये येता, हे प्रोव्हाइड करता. आणि इन केस तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर तुम्ही ते कॉल करून विचारू शकता. सो नाईस हॉटेल, व्हेरी स्पेशियस. आणि ह्याचे चार्जेस तुम्हाला मी सांगतो. इट्स अराउंड फॉर 1 डे इन्क्लूड म्हणजे टॅक्सेस वगैरे सगळं लागून 23,000ला हे रूम आहे. अँड तुम्ही दुसरे पण म्हणजे रूम्स आहेत स्वीट, तर ते अपग्रेड पण करू शकता. लाईक इट्स स्टार्ट फ्रॉम 35,000 फॉर 1 डे. आणि ते पण एकदम स्पेशियस रूम्स आहेत. आणि आम्हाला हा रूम म्हणजे आवडला म्हणून आम्ही ऑनलाईन ऑलरेडी चेक केलं होतं. सो बेस्ट आहे एकदम. आणि बाकीचे मी रेस्टॉरंट वगैरे आता खाली दाखवतो मी तुम्हाला एक्झॅक्टली कसे आहेत ते. लाईफ चॉकलेट फाउंटन. सो ये लंच मेन्यू. सो लॉट्स ऑफ स्वीट डिशेस एंड सलाड्स. कुछ किचन है इधर. तो एक नीचे म्हणजे खाली एक रेस्टॉरंट आहे आणि एक वरती पण एक रेस्टॉरंट आहे आणि हे सगळे मेन्यू आहे. गेम झोन. इकडे गेम्स वगैरे खेळायचे असेल PS5 मध्ये सो अवेलेबल आहे. बाकी बरेच आहे, पूल टेबल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो आहेत मशिनरीज बरेच. सो रॅडिसन
जिम स्पेशियस आहे, चांगलं आहे बेसिक एक्सरसाइजसाठी, कार्डिओ अँड सम वेट वर्कआउट्स. आज तर तुम्ही बघितलंच असेल की माझ्या हस्बंडने तुम्हाला ही थोडी प्रॉपर्टी दाखवलीच होती जी सकाळी दाखवली होती. तर तुम्हाला आता मी दाखवते ती इव्हिनिंगला. चला तर पाहू आपण. सो तुम्ही माझ्या पाठीमागे जो एरिया बघता आहे तो आहे बार एरिया. चल तर दाखवते. तर हा आहे बार एरिया. चला दाखवते. इथे बघा, हे बघितलं का? तर मी आता तुम्हाला रेस्टॉरंट एरिया दाखवते. त्यामध्ये पहिले हे पहा, इथे तुम्हाला दिसेल टी आहे, कॉफी आहे, इंग्लिश ब्रेकफास्टसाठी आहे. तर चला मी अजून तुम्हाला आतमध्ये दाखवते. इथे वेगवेगळे मेन कोर्स आहेत तुम्हाला. हा ओपन एरिया आहे. इथे बघितलं तर तुम्ही हा ओपन एरिया आहे सर्व. जेवण आता रेडी करत आहेत, तर होईल लवकरच. इथे स्टार्टर मेन्यू ठेवलेले आहेत. इथे जैन सलाड आहे, व्हेजिटेबल टोस्ट आहे. वा, हा जो एरिया आहे तो एंट्रन्सच्या इथे जातोय आपण आता. तर तुम्हाला मी तिकडे पण दाखवतो. इथे रिसेप्शन एरिया आहे. तुम्हाला इथे आल्यावर बसण्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही इथे बसू शकता पुढे, जोपर्यंत तुमचं कन्फर्म होत नाही. Happy New Year to you all. Thank you so much. सो आम्ही चेकआउट करतोय आता. 11 वाजताचा चेकआउट आहे. आता ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आता. या प्रॉपर्टीमध्ये ना सायकलिंग करण्यासाठी पण आहे. छोटी मोठे सायकल्स आहेत, तर तुम्ही फुल फॅमिली सायकलिंग करू शकता. तर आम्ही थोड्या वेळेस सायकलिंग करायला जाणार आहे.